राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू म्हणून डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी आज पदभार स्वीकारला। या नियुक्तीबद्दल भाजप नेत्या शिवानी दानी यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की महिला नेतृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींना प्राधान्य दिले जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील असा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या। ही नक्कीच आनंदाची बातमी आहे आणि ज्या विद्यापीठामध्ये वर्षानुवर्ष आंदोलनं केली, आज एक पहिल्यांदा महिला VC मिळालेले आहेत। नक्कीच एक आशावादी निर्णय आहे आणि एक महिला सशक्तीकरणाची जी भूमिका राज्यपालांनी दाखवली आहे आणि या विद्यापीठामध्ये जी पण इरेग्युलरिटीज होत्या त्या यांच्या माध्यमातून सुरळीत होतील अशी आशा पण आहे आणि महिला सशक्तीकरणाचं जे अतिशय चांगलं उदाहरण दाखवलं आहे त्यासाठी फार जास्त अभिमान आहे, कौतुक आहे। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मॅडम काहीतरी चांगले निर्णय घेऊन परीक्षांचे निर्णय असतील किंवा इतर इरेग्युलरिटीज असतील त्याच्यावर एक सकारात्मक पाऊल उचलतील असा नक्कीच विश्वास आहे। काही दिवसापहिले इथे ABVPनी आंदोलन केलं होतं, तुमच्या देखील अनेक आंदोलन झालेल्या, अनेक तक्रारी विद्यापीठाकडून राहिलेल्या, त्या सोडविण्याच्या बाबतीत तुमचा कसा फॉलोअप असेल आणि महिला कुलगुरू मिळाल्यामुळे तुम्हाला काय मदत होईल असं? या कुलगुरूंबद्दल जेव्हा थोडी माहिती कळली तेव्हा असं लक्षात आलं की अकॅडमिशियन पण आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशनवर पण यांचा चांगला दांडगा अनुभव आहे। इंजिनिअरिंग कॉलेजच्या यांना अनुभव असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या विषयाला घेऊन परिषद असेल किंवा आम्ही युवा मोर्चा म्हणून जे आंदोलनं केली, आमचा आंदोलनाचा DNA असल्यामुळे विद्यार्थ्यांचे विषय उचलणं हा आमचा काम होतं। पण येणाऱ्या दिवसांमध्ये या मॅडम नक्कीच त्याला चांगला निर्णय देऊ शकतील अशी आशा आहे आणि विश्वास सुद्धा। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।